रांची येथे 24 ते 26 ऑक्टोबर 2025 दरम्यान पार पडलेल्या चौथ्या दक्षिण आशियाई वरिष्ठ ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये ठाण्याचा तरुण खेळाडू हर्ष राऊत यांनी उत्तुंग कामगिरी करत ठाण्याचा मान उंचावला आहे. हर्षने या स्पर्धेत 100 मीटर रिलेमध्ये रौप्य पदक पटकावत ठाण्याचा झेंडा अभिमानाने फडकावला. ठाण्यातील पाचपकाडी नामदेवाडी येथील साई वात्सल्य सोसायटीत राहणारा हर्ष राऊत याने आपल्या अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रशिक्षक निलेश पाटकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली त्याने हे यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरावरून हर्षचे कौतुक होत आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी आपल्या निवासस्थानी हर्षचा सत्कार केला, तर ठाणे महापालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिका मुख्यालयात हर्षचा सत्कार केला. तसेच माजी परिवहन समिती सदस्य राजेश मोरे यांनी देखील हर्षच्या घरी भेट देऊन त्याला शुभेच्छा दिल्या आणि त्याचा सत्कार केला. यावेळी हर्षचे वडील संतोष राऊत, आई अंजली राऊत, काका राजू राऊत, दिगंबर राऊत, प्रशिक्षक निलेश पाटकर आदी यावेळी उपस्थित होते. हर्षच्या या यशामागे त्याची सातत्यपूर्ण मेहनत आणि प्रशिक्षक निलेश पाटकर यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले. त्याचे वडील संतोष राऊत म्हणाले, हर्षची जिद्द, मेहनत आणि प्रशिक्षक निलेश पाटकर यांनी घेतलेले परिश्रम यामुळे हे यश मिळाले आहे. मुलाने ठाण्याचे नाव देशभर उजळवले याचा आम्हाला अभिमान आहे. ठाणेकर या तरुण खेळाडूच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त करत असून हर्षकडून भविष्यात आणखीन मोठ्या यशाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. माझं नाव हर्ष राऊत आहे. मी ठाणे मुंबई दादरी गोंडे स्टेडियममध्ये प्रॅक्टिस करतो. हे निलेश पाटकर माझे कोच आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी या स्पर्धेपर्यंत पोहोचलो आणि माझे आई वडील आणि माझे मोठे काका आणि सगळे फॅमिलीच्या सपोर्टमुळे मी हे चांगलं करू शकलो. घरच्यांचा पण खूप चांगला सपोर्ट आहे आणि ह्या इव्हेंटमध्ये मला खूप चांगला अनुभव आला की आणि ह्याच्या थ्रू मी पुढच्या इव्हेंटमध्ये अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करेन. हा, त्याचं मला खूप चांगलं वाटतंय की मी फर्स्ट टाइम इंटरनॅशनलला खेळलो आणि फर्स्ट टाइम मला इंटरनॅशनल मेडल पण भेटला आणि मला जसं करायचं होतं तसं नाही झालं, पण मला मेडल भेटला त्याचा मला खूप अभिनंदन आहे. कुठल्या खेळात तुला medal मिळालं? हा, 100 मीटर इव्हेंटमध्ये मला ब्रॉन्झ मेडल भेटला आणि 4x100 मीटर रिलेमध्ये मला सिल्वर मेडल भेटलं. आता हे सॅप म्हटलं तर साऊथ एशियन ॲथलेटिक फेडरेशनच्या मीट असते. त्याच्यामुळे एकंदरीत 7 देश पार्टिसिपेट करतात टोटल. हर्षच्या स्पर्धेमध्ये प्राथमिक फेरीमध्ये 12 स्पर्धक होते. त्याच्यामधनं फायनलला 8 स्पर्धक निवडले गेले त्यांच्या बेस्ट टायमिंग आणि पोझिशन प्रमाणे. तर हिट्सला पहिल्या प्राथमिक फेरीमध्ये हर्ष पहिलाच होता त्याच्या हिट्समध्ये. 10:10.47 धावलेला तो हिट्सला. फायनलला तो 10.42 धावलेला आहे. त्यांनी त्याचं टायमिंग तर इम्प्रूव्ह केलंच आहे तसं त्या मानाने. पण एंडिंग ऑफ द सीझन आहे, थोडीशी कॉम्पिटिशन फार लांब मोठा सीझन गेलेला आहे आमच्यासाठी. तर त्याच्यामुळे थोडासा आम्हाला फरक जाणवला त्याच्यामध्ये. आणि काय पहिली स्पर्धा होती, 20 वर्षाचाच आहे, त्याच्याबरोबर धावणारे सगळे 26-27 वर्षाची मुलं होती. तर थोडा एक्सपिरियन्स त्यांना जास्त आहे. ह्याची पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा असल्यामुळे थोडासा अनुभव, पण ही दोनदा धावल्यामुळे आता त्याला ते अनुभव पण आला असेल की सिनियर स्पर्धा खेळताना किती कॅल्क्युलेटेड रनिंग करायला पाहिजे आणि ह्याच्या पुढची तयारी किती आणि जोराने करायला पाहिजे. पुढे आता कसं काय पुढचं? आता पुढचा सीझन 2026चा आता मेन सीझन राहील. तो फक्त आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी आता थोडी तयारी करू आम्ही त्याच्यासाठी. डिसेंबर आणि जानेवारीमध्ये आहेत त्या स्पर्धा. त्याच्यासाठी तयारी करू आणि त्याच्यानंतर मग 2026 साठी आम्ही तयारी सुरू करू आमची. तो मोठा सीझन आहे, म्हणजे एप्रिलपासून सुरू होतो, एप्रिल-मे पासून सुरू होईल सीझन. त्याच्यामुळे आत्तापासून जरा रेस्ट घेऊन लगेच परत तयारीला लागायला लागणार आहे. आता म्हणजे ही हर्षसाठी तर आमच्या पहिली इंटरनॅशनल इव्हेंट होती ज्याच्यामध्ये तो क्वालिफाय झालेला होता आणि त्याच्यासाठी जी काही मेहनत घेतलेली आहे ते आमचे कोच निलेश पाटकर साहेब त्यांनी त्याच्यासाठी गेले आता 15 वर्ष तो त्यांच्याकडे प्रॅक्टिस करतो आणि त्यांच्या या मेहनतीमुळे आणि माझ्या मोठ्या भावाच्या, माझ्या छोटा भाऊ आणि आमच्या पूर्ण फॅमिली, त्याची मम्मी यांच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे तो हे करू शकला आणि त्याची ही पहिली इंटरनॅशनल इव्हेंट असून सुद्धा त्यांनी जी जिद्द लावलेली आहे त्या जिद्दीमध्ये त्यांनी ते मेडल मारलेलं आहे.
ओके. पण त्याला तो जे सॅटिस्फाईड पाहिजे ते भले थोडंफार कमी असलं तरी सुद्धा इंटरनॅशनल इव्हेंट हा असल्यामुळे आम्हाला जे मिळालेलं पदक आहे त्यात आम्ही सगळे आनंदी आहोत आणि खुश आहोत. आणि सरांचे जास्त करून आम्ही धन्यवाद देतो त्यांना, की त्यांनी जे एफर्ट्स घेतलेले आहेत त्यासाठी आम्ही त्यांचे ऋणानुबंध म्हणजे कायम ऋणी राहू आम्ही त्यांचे. या इव्हेंटसाठी तर आम्ही ह्या गोष्टी सगळ्या पहिल्यांदा अनुभवत आहोत. त्यामुळे एक एक्साइटमेंट म्हणजे असतं आमच्या मनात चालू आहे, की कशा पद्धतीने हे होईल आणि काय होईल. पण त्यांनी त्यांच्या सपोर्टनी ते करून दाखवलं हर्षने. त्यामुळे त्याचा आम्हाला जास्त आनंद आहे.